गेलो पळून गावातनं. अच्छा, म्हणजे पळून गेलात गावात? हा, शिक्षणाची म्हणजे आवडच नव्हती एवढी. ओके. त्यामुळे शिक्षण नाही करणार म्हणल्यास काय ड्रायव्हरच होणार, कलेक्टर तर होणार नाही. मग आम्ही ते 3 वर्ष ड्रायव्हर संग मार खाऊन काढली, त्याने काय हातात गाडी दिली नाही. अच्छा. मग साईडला बसून गाडी शिकलो आपण. ओके. शिकलो बी नाहीत म्हणजे एवढं वाईट झालं नाही किंवा आज आहे त्या ठिकाणी मला वाटतं मी समाधानी आहे. ओके. तर आपण आता आलेलो आहोत नसरापूरमध्ये हे आणि इथं आपण आलो होतो की मासे वगैरे घेण्यासाठी आणि तेवढ्यातच आपल्याला थोडासा टाईम भेटला इथं, कारण इथं मासे धुण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे इथं. आणि समोर आपले बसलेले आहेत पायके साहेब, ज्यांचा एक जवळजवळ 22 ते 23 वर्ष अनुभव आहे ड्रायव्हरकीचा. आणि त्यांच्या जीवनामध्ये काय चढ उतार आले, त्यांनी हा ड्रायव्हरकी हे प्रोफेशनच का निवडलं, त्याच्या संबंधी आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत. तर नमस्कार अर्जुन पायके साहेब. नमस्कार. नमस्कार. बोला साहेब. तर तुमचं नाव पूर्ण सांगा आणि तुम्ही किती वर्षापासून ड्रायव्हर म्हणून काम करताय? आता माझं नाव आहे अर्जुन निवृत्ती पायके. ओके. गाव? प्रॉपर बीड जिल्हा. अच्छा. आणि जवळजवळ 23-24 वर्ष झालं ड्रायव्हिंग करतोय. अच्छा. त्याच्यापैकी पुण्यातच बऱ्यापैकी ड्रायव्हिंग केलंय. अच्छा. बाहेर काय कमी केलेलं आहे आपण. हां. बाकीचं काय आहे ते इथं कंपनीला ड्रायव्हिंग करतो. म्हणजे तुमचं लहानपणीचं जीवन वगैरे कसं, तुम्ही इकडे कसं काय? लहानपणी म्हणजे गावाकडेच लहानपण. ओके. बीडमध्ये तुमचं छोटंसं गाव? छोटंसं गाव आहे गावंदारा म्हणून. ओके. गावामध्ये माझ्या घराघरीच ड्रायव्हर. हां. घराघरीच ड्रायव्हर असल्यासारख्या गावामध्ये माझ्या. तुमची ओढ कशी काय तिकडे गेली की तुमची ड्रायव्हर म्हणून कसं काय, म्हणजे घरची परिस्थिती म्हणा? घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळं आणि त्यावेळेस आपल्या सोडून आम्ही पळून गेलो. ओके. आणि कोल्हापूरला गेले. माझे एक मित्र होते रमेश म्हणून. ओके. त्यांचा धंदा व्यवसाय माशाचा होता. अच्छा. त्यांच्या वडिलाचा. ओके. मग ते आणि मी आम्ही दोघं जणांनी म्हणून गाव सोडलं. दोघांनी? दोघंही एकाच दिवशी पळून गेलो. एकाच दिवशी? एकाच ते दिवशी कुठं, पळून. ते कोल्हापूरचे आणि तुम्ही इकडनं बीड? नाही, तो कुठल्या गावचा होता प्रॉपर हे नाही सांगता येणार मला. हां. तो आमच्या गावामध्ये माशाचा व्यवसाय करायचा. अच्छा. मग त्यांची ना आमची मैत्री असल्यामुळं हम्म. आम्ही गेलो दोघं जण मिळून पळून. त्यांनी बी घरातनं पैसे उचाकले, ओके. आम्ही बी उचाकले. पण पळून का गेलात तुम्ही, म्हणजे घरातून? घरातून जाऊ देत नव्हते ना असं, नाही तर ऊसतोडी करावं लागत होती. ओके. हां. मग गेलो आम्ही. मग पळून ड्रायव्हर जाऊन- झाल्याच्या नंतर बी ऊसतोडी केली आम्ही. हां. पण ड्रायव्हर झालो आणि पुण्यात आलो. हम्म. तिथून पुढे मग जीवन चालू झालं खरं. नाही, म्हणजे घरातून कितव्या वर्षी तुम्ही म्हणजे हा निर्णय घेतला की पळून तुम्ही गेलात, म्हणजे 18व्या वर्षी. 18व्या वर्षी? हा, 18व्या वर्षी. आणि 18 वर्षापर्यंत तुम्ही काय म्हणजे करत होते? हॉस्टेलला होतो. ओके. हा, हॉस्टेलला? हॉस्टेलला होतो. हॉस्टेलचं जीवन बघितलं. ओके. हालाकीचे दिवस असल्यामुळे आई वडिलांनी हॉस्टेलला टाकलेलं होतं. अच्छा. हां, पण ती काय लय अवघड परिस्थिती होती. हां हां. त्याच्यामध्ये होणार काय, त्यात आपण शिकणारे हम्म. अति हुशार. ओके. हा, रात्रीचं पिक्चरला जाणार, अच्छा. कुठाने करणार. हम्म. मग त्यापेक्षा हम्म. आता आपलं दुसरं तर काही होणार नव्हतं. हम्म. मी योग्य निवडलं किंवा ड्रायव्हर होऊ शकतो. पण ते तुमच्या लहानपणीचा काही किस्सा वगैरे, म्हणजे हॉस्टेलला असताना? हॉस्टेलला ते भूकंप झाला बघा. कधी? भूकंप आपला भूकंप किलारीचा. 72चा झाला होता? नाही, किलारीचा. किल्लारीचा आपला कितीचा 95 94 का 93चा. हां, 93 असं लवकर. हां, असं काहीतरी होता. हां. तर त्याच्या भूकंपामध्ये आम्ही शाळेत होतो. आम्हाला काय हम्म. हॉस्टेलला असे रूम द्यायचे. हम्म. आज 10वीच्या वर्गात झोपा, 8वीच्या वर्गात झोपा. ओके. मग झोपलेले आम्ही टेबल लावून पोरं गावात लिहून लय मारायची तिथली अडचचे. तुम्हाला? हा, अच्छा. हॉस्टेलच्या पोरांना त्रास असायचा जास्त. हां हां हां. मग आपल्या भीतीपुढे टेबल लावून झोपलेले आम्ही. लागला रात्रीचा टेबल आदळायला. अच्छा. मग आमच्यातला एक मित्र होता संजय सौंदरमूळ म्हणून. ओके. ते असं बाहेर आला. हां. लाईट लागलेली होती आणि एक खांबाचा असं सावली पडलेली होती. अच्छा. त्यानं काय म्हणायचं, ए पुढं जाऊ नका, हां. इथं जमीन फाटली. हां. मग शिक्षक आले, हां. बाकीचं प्रोसिजर झालं. अच्छा. पण दिवस वाईट काढली. ओके. मग ड्रायव्हर झालो तर आलो पुण्यात. हम्म. आता चाललंय बऱ्यापैकी. नाही ठीक आहे, पण ते त्याच्यानंतर जी तुमची लाईफ होती, म्हणजे ते ज्या हॉस्टेलमधली, हां, त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या काही गमती जमती असतील त्याच्यामध्ये तुम्ही गमती काय भरपूर होता. ते सांगायसारख्या सुद्धा नाहीत हां. अशा गमतीत. ओके. मित्रमंडळ भरपूर होतं. ओके. म्हणजे तुम्ही क्लास वगैरे असं अटेंड नाही केला? नाही. आमच्याकडे एक सर होते, शेख सर म्हणून. हां. ते मॅट्रिकला समजा एखाद्या विद्यार्थ्याला त्यांनी ते 2 ते 3 वेळा मारलं, हम्म. तो विद्यार्थी पासच होत नसत. अच्छा. किती हुशार असो. हां 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 एक म्हणजे हे होतं. हां. आणि आम्ही अभ्यास करायचो नाही असं नाही, हम्म. पण त्या लायकीचा करत नव्हतो की पास व्हायच्या लायकीचा. अच्छा. जमतच नव्हतं. हम्म. गावातूनच शाळेतून आपली सुरुवात तशी होती. अच्छा. म्हणजे पण एक आई वडिलांची जिद्द होती वा मुलं शिकवायचे. ओके. त्यांनी शिकवलं. आपण त्या हिशोबाने शिकलो नाहीत पण
पण ठीक आहे, म्हणजे तुम्ही एक 18 वर्षी घरातून गेलात, पण त्याच्यानंतर पुढं कुठे गेलात तुम्ही नक्की? आम्ही गेलो गावातून निघालो बा. हां. आमच्या इथं असते ज्योतिबाची यात्रा. ओके. यात्रेतनं निघालो 2 जण मित्र तिथून गेलो बीडला. हां. बीडहून येरमाळा, ओके. येरमाळ्याहून सोलापूर हं. आणि सोलापूरहून कोल्हापूर. ओके. माहिती सुद्धा नव्हतं आम्हाला कोल्हापूरला कसं जायचं. अच्छा. तिथे गेल्यानंतर एक सुभाष चौगुले म्हणून गाडी मालक होते. हां. त्यांचं ट्रान्सपोर्ट होतं ट्रेनिंग कंपनी म्हणून. हं. ते कोकणामध्ये माल सप्लाय करायचे. ओके. त्यांच्याकडे आम्ही 2 जण जाऊन कंडक्टर म्हणून काम बघितलं. हां. लागलो ज्या दिवशी लागलो त्या दिवशीपासून हं. 3 वर्षाचा आम्हा दोघांची बी भेट नव्हती, त्या मित्राची आणि माझी. मग ते वेगळीकडे ते वेगळीकडे आणि मी वेगळीकडे. ओके. मग त्याच्या वडिलांनी अगोदरच आणलं त्याला जाऊन. हं. आमच्याला कोणालाच माहीत नव्हतं किंवा मी आहे किंवा नाही. हं. हां. मग तुमच्या घरच्यांचं कॉन्टॅक्ट कसं झालं? काय कॉन्टॅक्ट नव्हतं तेव्हा, काही फोन नव्हते. ओके. मग ते घरच्यांनी टेन्शन नव्हतं का आलं तुम्ही मग गेल्यानंतर? कसं काय येणार नाही, घरच्यांना हां. टेन्शन येणार नाही. मग त्यांनी काय केलं असेल ना त्याच्यानंतर? काहीच हालचाल नाही, काय करणार, हां. कुठे गेलंय पोरं गेलंय. हं. तेव्हा कोणी एवढा विचार करत नव्हतं हो. ओके. कसं काय माहिती का, एक तर भानगड अशी होती, एवढ्या लांब कोणाला काय माहित नव्हतं. हं, हं. जाणारे लोक म्हणजे उस्तुडीवाले आमच्या तिकडे. हं, हं, हं. मग नंतर गाठी पडत राहिल्या, भेटी पडत राहिल्या, हं. माहिती झालं की हाय म्हणून ओके. मग आलो नंतर गावी. तिकडे कोल्हापूरला गेलात, तिथून तुम्ही म्हणजे एक ड्रायव्हरच्या सोबत जे असतं त्याची भूमिका तिथं तुम्ही ही केली. हा, मग ते किती वर्षानंतर म्हणजे 3 वर्षानंतर आणि तिथं राहायचं खायचं कसं म्हणजे? गाडीतच. गाडीतच सगळं. गाडी संगच कार्यक्रम आमचा. हां. आम्हाला राहण्याचं आणि खाण्याचं रूम चल की ह्याचं काही संबंधच काहीच नाही. विषय नाही. जे काय असेल तुमचं जीवन हां. त्या काळामध्ये कसं होतं किन्नरकीच्या काळात, हं. ड्रायव्हरची अंडरपॅन्ट सगळं कंडक्टरला धुवायला लागायचं. अच्छा अच्छा अच्छा. ज्यावेळेस ड्रायव्हर जेवल हां. तिथून पुढे कंडक्टरनं जेवायचं. ओके. म्हणजे बरेचसे लोक असे जुन्या रूढीचे होते हं, हं, हं. आणि त्या पद्धतीनुसार ते कंडक्टरला वागत होते. काही लोक चांगले पण होते, हं, हं, हं. मग ते चांगली वागणूक पण द्यायचे. पण काही लोक असे होते की नाही हं. कंडक्टर आम्ही हे केलंय म्हणजे त्यांना ते करायलाच पाहिजे. ओके. आम्ही जे दिवस काढलेत ते ह्यानी ते दिवस केलेलं. ह्या कंडक्टरनं काढले काढलेच तरच तो परिपक्व ड्रायव्हर होईल. ओके. म्हणजे त्यांचा बी काही मुद्दा म्हणून करण्याचा हे नव्हता. हं, हं. पण बाबा आपण कसं झालो चांगले ड्रायव्हर तसं ह्याने बी व्हायला पाहिजे. ह्याने बी व्हायला पाहिजे. जर आपल्याकडे राहतोय का नाही, हं. कारण काही वस्ताचं नाव निघत असतं हं, हं. तेव्हा कोण कसं काय. आता कसं पैलवानकीमध्ये हा पट्ट्या हां, हां, हा असतात, तसं ते ड्रायव्हर चांगला 0 ॲक्सिडेंट, हं, हं, त्यानं कधी ॲक्सिडेंट केला नाही. हं, हं, हं. ह्या अशा गोष्टीमुळं मग ते पण हे करायचे. कधी कधी जेवण नाही भेटायचं. हं. हा, अच्छा, म्हणजे त्या गाडीवरती- काळामध्ये कधी कधी जेवण पण नाही भेटायचं. ओके. सकाळी पिला चहा, हां. संध्याकाळी चहावर ओके. किंवा नाश्त्यावर दिवस काढायचे. ओके. म्हणजे टायमिंग असायची. कोकणात आंबा असू द्या हं. किंवा काही असू द्या, हं. ते टायमिंगवरचे काही कामं होते ना, हं, हं, हं. ते कामं आम्ही ते केलेली ते. केलेले. ते मग 3 वर्ष तुम्ही जवळजवळ म्हणजे किन्नर म्हणून कंडक्टर म्हणून कंडक्टर म्हणून काम केलं. काम केलं. ओके. त्याच्यामध्ये म्हणजे ड्रायव्हरचं असं म्हणजे जे आपल्याला जरा बी सहकार्य लाभलं नाही कुणाचं? ड्रायव्हरचं. अच्छा हां, गाडी फक्त आपण साईडला बसून शिकलो. अच्छा. हां. ड्रायव्हर कसं चालवतंय ते बघून तुम्ही शिकला? बघून गाडी शिकलो आपण. आपल्याला शिकवलेली नाही गाडी. हां. हं. मग 3 वर्षानंतर तुम्ही शिकलाय? शिकलो. ओके. 3 वर्षानंतर लायसन काढलं, चान्स घेतला. हं. आज ड्रायव्हिंग करतोय. आज पुण्यामध्ये जवळजवळ 15 वर्षाच्या पुढे झालं. अच्छा. पुण्यामध्ये प्रॉपर पुण्यात ड्रायव्हिंग करतो त्याला. ठीक आहे. 0 ऑक्सिजन. ओके. परत आपण त्याच ह्याला जाऊ की तुम्ही 18व्या वर्षी घरातून गेलात हं. आणि त्याच्यानंतर 3 वर्ष तुम्ही एक कंडक्टरची भूमिका बजावली. हो त्या 3 वर्षानंतर तुम्ही गाडी शिकलात. हो. पहिल्यांदा तुमचा प्रसंग सांगा की म्हणजे गाडी जेव्हा हातात घेतली त्याच्यातला एखादा प्रसंग की ते नागपूरला असताना मी हं. काहीतरी चालू होतं, हं. काय स्ट्राईक होतं कुठलं तरी चालू, ओके. आणि ड्रायव्हर आमची दारू पिऊन झोपले होते. अच्छा मग नंबर आला, गाडीमध्ये पीक भरले होते. पीक म्हणजे ते लोखंडाचे गोळे असतात अच्छा अच्छा. ते. आम्ही गोव्यावरून भरून गेलो होतो ओके. आणि तिथं खाली करायचे होते हां. गाडी. हं. मला त्या गेटवरनं सांगितलं बाबा गाडी खाली करून घ्या, हं. नाही तर गाडी खाली होणार नाही. हं, हं, हं. ती गाडी मी घेतली खाली करून. हं. ड्रायव्हर पिऊन कुठंतरी गेलेले होते. अच्छा. आल्याच्यानंतर गाडी कोणी खाली केली? हं. मीच केली. तू कसं काय केली न विचारता हं. म्हणून मारलं तिथं. हं. हा, ड्रायव्हरनं मारलं. ड्रायव्हरने तुम्हाला मारलं? ड्रायव्हरनं मारलं. ओके. मारल्याच्या नंतर मग ते मला त्यानं येता वेळी हं. भोकर नांदेडला सोडलं हं. आणि तो निघून गेला. हं. तिथून मी मालकाकडे गेलो कोल्हापूरला. ओके. त्यांनी मग हिसाब बिसाब करून आम्हाला सांगितलं की बाबा आजपासून ह्याच्यासंग तुम्ही जाऊ नका. ओके. तर ते आम्ही ड्रायव्हर सोडले. हं. आज ते कोल्हापुरात उसगावला राहतात. ओके. म्हणजे आज बी त्यांचं आणि आपले चांगले संबंध ड्रायव्हरचे. त्या हं. पण मग त्याच्यानंतर सोडल्यानंतर तुम्ही परत पुढचं काही नाही? पैसे होते ना आमच्याकडे. ओके. त्यांनी पैसे आम्हाला म्हणजे हॉटेलवर त्यांना सिगरेटचं नाद होतं लई. हां हां. पाकिट आणण्यासाठीच पैसे दिलेले होते ना अगोदर. माझ्याकडे पैसे कुठलाही माणूस रिकामा राहत नाही गाडीत. अच्छा, अच्छा. हां, पैसे होतेच. हं. पण त्यांनी ते परत मला पैसे देऊन पाठवलं होतं कारण त्यांना मला सोडायचंच होतं. हं, हं, हं.
ते जाम माल मारायचे लय. ओके. हा. म्हणजे एक ड्रायव्हर गिरी आली म्हणल्यावर पिण्याचा प्रकार त्याच्यामध्ये नाही आला नाही, का? असं सारे ड्रायव्हर नाहीत ना पित. नाही नाही, पण ते असं काही त्यावेळेचं, नाही. ओके. नशा हे बघा, नशा हे का करतो ड्रायव्हर जास्त बाहेर? परिवारापासून लांब राहतो. ओके. विशेषतः म्हणजे काय, मानसिक- परिवारापासून तो लांब राहतो. अच्छा. त्यामुळं सहजासहजी जास्त लोक नशेच्या आहारी जातात. मानसिक दृष्ट्या थोडंसं स्टेबल राहणार. हा, नाहीतर तुम्हाला सांगतो सारे ड्रायव्हर पेतात अशातला भाग नाही. आणि प्यायलाच पाहिजे असं बी काही नाही. असं नाही का? असं बी काही नाही. फक्त होतंय काय की फॅमिलीपासून कायमच लांब. तुम्ही हाय कुठे फॅमिली जाऊ, आज मुंबई, उद्या बेंगलोर, बेंगलोर इकडे. परवा कलकत्ता, असं म्हणजे फिरायला लागतं. जसा माल निघल त्या हिशोबाने तुमचा कार्यक्रम आहे. ओके. मग त्याच्यानंतर 3 वर्षानंतर तुम्ही तिथनं निघला म्हणजे त्या मालकाकडनं. हां. त्याच्यानंतर पुढं कुठं जॉईन केलं तुम्ही नंतर त्याच्यानंतर? परत असं ते काय आता परमनंट नोकरी नसतात. ओके. आपल्याला ज्याच्याकडे बरं वाटतंय त्याच्याकडे काम करायचं. इकडे 10 रुपये भेटतात ट्रकवर, त्याच मालकाकडे माणूस काम करतो. ज्याच्याकडे भेटत नाही त्याला लगेच सोडणार. असे बरेच मालक झाले, ओके. बरेचसे लोक झाले. आता लॉकडाऊनमध्ये एक भेटले आम्हाला भाऊ केसरकर म्हणून कागलचे. त्यांनी 2-3 वर्ष त्यांची गाडी चालवली आम्ही. ओके. छान मालक होते. त्यांनी आपल्याला सांभाळलं, आम्ही त्यांना सांभाळलं. व्यवस्थित म्हणजे 3 वर्ष मी एकही दिवस लॉकडाऊनमध्ये बसून नाही, अजिबात नाही.